जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा त्यांना सांगा की तुमच्या उद्याच्या दिवसासाठी आम्ही आज आमचं सर्वस्व अर्पण करतोय, असा ज्वलंत संदेश देणारी एक महत्त्वाची जागा आज आपण बघूया मला लडाख बघायचं या सिरीजच्या भाग 33 मध्ये। मित्रांनो, सध्या खूप मिक्स्ड इमोशन्स आहेत, कारण तुम्हाला माहिती नसेल मी आता ज्या जागेवरती आहे तिथे प्रत्येक भारतीयाचं याचं स्वप्न असतं। आम्ही त्या विजय पथावरती आहोत, म्हणजे आम्ही सध्या आहोत कारगिल भूमीवरती। कारगिल युद्ध स्मारकामध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता किंवा इथून जेव्हा बाहेर पडता तेव्हा ज्या मार्गावरून तुम्ही चालता तोच हा विजयपथ। या विजयपथावरून अमर जवान ज्योतीकडे जाताना अगदी समोर दिसतो तो हा धिप्पाड तोलोलिंग, आणि त्याला लागून डावीकडे बघितलं तर तुम्हाला लोन हिल, थ्री पिंपल, हम्प, रॉकी नॉब, नॉल आणि शेवटी टायगर हिल पाहायला मिळेल। या विजयपथाच्या दुतर्फा काही वीर जवानांचे पुतळे आणि सोबतच ज्या शिखरांवरती आपल्या जवानांनी शौर्य गाजवले त्या पर्वतांवरून वाहणाऱ्या वाऱ्यांवर अभिमानाने फडकणारे तिरंगे देखील पाहायला मिळतात। काही ठराविक दिवस वगळता इतर सर्व दिवशी सर्वांसाठी खुल्या असलेल्या या कारगिल युद्ध स्मारकात कोणतीही प्रवेश फी नाही, फक्त इथे येऊन आदरपूर्वक आणि जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे, कारण इथे काही ठिकाणी सुरक्षा महत्वाची आहे। शिवाय इथे एक सुंदर स्मृतिचिन्हांचं दुकान देखील आहे, जिथून तुम्ही आपल्या सैन्याच्या शौर्याची आठवण घरी घेऊन जाऊ शकता। मित्रांनो, कधी संधी मिळाल्यास कारगिलच्या युद्ध स्मारकाला नक्की भेट द्या, कारण अशा ठिकाणी भेट दिल्यावर आपली देशभक्ती खरंच द्विगुणित होते। आपल्या या व्हिडिओजमुळे प्रेरित होऊन तुमच्यापैकी एकाने जरी या ठिकाणी भेट दिली तर ती माझ्यासाठी खूप मोठी पोचपावती असेल। त्यामुळे इथे नक्कीच भेट द्या, आणि इथून पुढे अजून कोणती ठिकाणं बघता येतील हे जर जाणून घ्यायचं असेल तर चाकरमानी व्लॉग्स या चॅनलला फॉलो करा।